हॅलो एव्हरीवन, ऑडिटिंगच्या लेक्चरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्सबद्दल डिस्कशन केलं होतं. त्यामधील आपण इंटेंजिबल ॲसेटचं व्हेरिफिकेशन किंवा व्हॅल्युएशन वाउचिंग करताना कसं केलं जातं ह्याबद्दल डिस्कशन केलं होतं. तर इंटेंजिबल ॲसेट 4 प्रकारचे असतात: गुडविल, पेटेंट, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क. हे चारही ॲसेटचं व्हॅल्युएशन किंवा वाउचिंग कसं करतात ह्याबद्दल आपलं डिटेल्ड डिस्कशन झालेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फिक्स्ड ॲसेटबद्दल आणि त्याची वाउचिंग किंवा व्हेरिफिकेशन कसं केलं जातं, त्याचं व्हॅल्युएशन कसा केला जातो ह्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर फिक्स्ड ॲसेट्समध्ये पहिला आहे लँड अँड बिल्डिंग. तर लँड अँड बिल्डिंगचा व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करणं आणि त्याचं व्हेरिफिकेशन करणं हे ऑडिटरचं काम आहे. ऑडिटरने कंपनीमध्ये अवेलेबल असणाऱ्या ज्या लँड आणि बिल्डिंग आहेत, जे फिक्स्ड ॲसेट आहेत, त्यांचं व्हॅल्युएशन करावं लागतं. फॉर व्हेरीफाईंग लँड अँड बिल्डिंग द ऑडिटर शुड डिफरन्शिएट बिटवीन फ्री होल्ड अँड लीज होल्ड प्रॉपर्टीज. इन केस ऑफ फ्री होल्ड बिल्डिंग द ऑडिटर शुड व्हेरीफाय विथ द title deeds to ensure that property in the name of the client. He should check the other documents like incumbency certificate to see whether the property is free from any charge or not. तर व्हेरिफिकेशन करायचं आहे तुम्हाला लँड अँड बिल्डिंगचं. तर काय करावं लागेल, तर 2 गोष्टी बघावं लागतील. एकतर ती लँड किंवा बिल्डिंग लीजवर घेतली आहे का त्याची ओनरशिप कंपनी आणि कंपनीच्या मालकाकडे आहे, हे तुम्ही चेक केलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जर ती प्रॉपर्टी स्वतःच्या मालकीची असेल कंपनीची, तर त्या कंपनीकडे त्याचं टायटल किंवा त्याची ओनरशिप आहे का ते डॉक्युमेंट तुम्ही चेक करा. नंतर ती प्रॉपर्टी कुठं मॉर्गेज केली आहे का, कुठे गहाण ठेवली आहे का, आणि गहाण ठेवून त्याच्यावर कोणतं कर्ज घेतलं असेल किंवा त्याच्यावर जर कोणते चार्जेस लावलेले असतील तर ते चार्जेस लावलेले आहेत का, त्याबद्दल तुम्ही त्याची चेकिंग करू शकतात. आणि तुम्ही हे चेक करून जर मॉर्गेज दिलेली प्रॉपर्टी असेल तर त्याची मॉर्गेज दिलेली डीड आहे का, म्हणजे गहाण ठेवलेली असेल, एखाद्या बँकेकडे गहाण ठेवून त्याच्यावर लोन घेतलं असेल तर त्याचं काही डीड वगैरे आहे का, त्याचं ॲग्रीमेंट ज्याला आपण म्हणतो ते आहे का, हे तुम्हाला चेक करावं लागेल. दुसरं आहे लीज होल्ड प्रॉपर्टी. जर एखादी प्रॉपर्टी लीजवर घेतली असेल, ठीक आहे, तर ती किती काळासाठी घेतलेली आहे, लीजसाठी तुम्ही किती रक्कम देतात, कंपनी किती रक्कम द्यायला तयार आहे, आणि त्याचं लीजचा जो ॲग्रीमेंट आहे तो ॲग्रीमेंट ऑडिटरने चेक करणं गरजेचं आहे. त्यामुळं फिक्स्ड ॲसेटमध्ये दुसरा जो प्रॉपर्टी आहे लीज होल्ड प्रॉपर्टी, ह्याचा ॲग्रीमेंट ऑडिटरने चेक केला पाहिजे आणि त्याचं लीज जो काही दिला जाणार आहे तोही तुम्ही चेक केला पाहिजे, आणि तेवढाच लीज कंपनीमधून जातो आहे का हे तुम्ही बुक्स ऑफ अकाउंटमध्ये चेक करणं गरजेचं आहे. तिसरा प्रॉपर्टी आहे प्लांट अँड मशिनरी. Auditor should obtain schedule of plant and machinery certified by responsible official. It gives all details about each machinery. He should compare the schedule with the plant register. If machinery is acquired under purchase, he should verify the hire purchase agreement. If the machinery is imported, he should verify the export license, copy of invoice, permission of RBI from the foreign exchange payment. Plant and machinery is valued at a cost less depreciation. Depreciation rate is decided by the management. The only duty of the auditor here is to see whether the depreciation is charged as per the provision of the IT Act or not. सो इन्कम टॅक्समध्ये प्रत्येक मशिनरीवर किती चार्जेस लावले पाहिजेत, किती डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट केला पाहिजे ह्याची माहिती दिली आहे. ऑडिटरने दिलेल्या नियमाप्रमाणेच डिप्रिसिएशन घेतलेलं आहे का मशिनरीचं आणि प्लांटचं हे चेक करणं गरजेचं आहे. ती जर मशीन फॉरेनमधून मागवली असेल तर फॉरेनमधून मागवलेल्याचं डॉक्युमेंट त्यांनी चेक केलं पाहिजे. RBIची परमिशन घेतली आहे का हेही बघणं गरजेचं आहे. त्यामुळं प्लांट अँड मशिनरी जर परचेस केली असेल हायर परचेसवर म्हणजेच इन्स्टॉलमेंट बेसिसवर, तर त्याचा हायर परचेसचा जो ॲग्रीमेंट आहे तोही ऑडिटरने चेक करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर आणि फिक्स्चर हे मुवेबल प्रॉपर्टीमध्ये, फर्निचर हे मुवेबल प्रॉपर्टीमध्ये येतात, आणि जर तो फिक्स्चर असेल म्हणजे फिक्स केलेला फर्निचर असेल तर तो इमुवेबल प्रॉपर्टीमध्ये येतो. त्यामुळं जर ॲसेट लीजवर घेतलं असेल तर त्या हिशोबाने बघितलं पाहिजे, आणि जर ॲसेट म्हणजे फर्निचर अँड फिक्स्चर
जर ओनरशिपचं असेल तर ओनरशिप डीडसुद्धा बघणं गरजेचं आहे. It any addition it made during the year, he should verify the invoice and passbook. He should also verify the schedule of furniture and see whether they are properly numbered and properly account are maintained. Repairs to furniture should be treated as revenue expenditure and hence debited to P&L account. मग एखादं फर्निचर जर त्याच्यावर जर काही खर्च केला असेल त्याच्या मेंटेनन्सवर किंवा त्याच्यामध्ये काही रिपेरिंग वगैरे केले असेल तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. तर मेक शुअर करा की तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला रेकॉर्ड झाला पाहिजे. आणि जर काही ॲडिशन केले असतील फर्निचर्समध्ये तर ते ॲडिशन्स तुम्ही बघितणं गरजेचं आहे आणि त्याची पेमेंट केली आहे का तेही तुम्ही पासबुकमध्ये चेक करू शकतात. सगळ्या फर्निचर्सला नंबरिंग केलेली आहे का आणि त्याचे प्रॉपर स्टॉक रजिस्टर किंवा बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलं आहे का हेही तुम्ही बघणं ऑडिटरच्या या नात्याने गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो ॲसेट आहे ज्याचं तुम्ही व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तो आहे कॅश इन हँड. कारण की आपण करंट ॲसेट बघतोय तर करंट ॲसेटमध्ये पहिला मुद्दा आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड इज व्हेरीफाईड बाय ॲक्च्युअली अकाउंटिंग इट ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीट. द काउंटिंग मस्ट बी डन इन फ्रंट ऑफ द कॅशियर टू अवॉइड फ्रॉड्स. द ऑडिटर मस्ट मे आस्क द कॅशियर टू डिपॉझिट ऑल द कॅश एक्सेप्ट PT कॅश इन टू बँक अकाउंट. This make verification easier. In case of temporary advance, enough care must be taken in verifying the delays. Auditor will also be held responsible for any negligence in this regard. तर कॅशियरने कॅश बरोबर मेंटेन केलेला आहे का, जेवढा कॅश हातात आहे तेवढा बँकेमध्ये ट्रान्सफर करायला लावतो ऑडिटर आणि नंतर त्याची अमाऊंट चेक करतो. फक्त PT कॅश जे डे टू डे एक्सपेन्सेससाठी लागतात तेवढे फक्त कॅशियर स्वतःकडे पैसे ठेवू शकतो. बाकीचे त्याला बँकेमध्ये ट्रान्सफर करावे लागतील आणि ऑडिटर बँकेमध्ये जेवढे पैसे आले त्याच्यावरून हिशोब लावेल की कॅश ट्रान्झॅक्शन्स हे व्यवस्थित होत आहेत का नाही. आणि त्यामुळं कॅश इन हँडचं व्हेरिफिकेशन ऑडिटर करतो. नंतर आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक हे सुद्धा व्हेरीफाय करण्यासाठी काही गोष्टींचं कंपॅरिझन बॅलन्स शीटसोबत केलं जातं. जसं बॅलन्स शीटमधला जो कॅश बुक आहे आणि पासबुक आहे त्याचं व्हेरिफिकेशन करतात, त्याचं कंपॅरिझन करतात, ते मॅच होत आहेत का नाही ते बघतात. नंतर रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवून एक रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवलं जातं कॅशबुक आणि पासबुकसाठी आणि नंतर त्या अमाऊंट्स मॅच केल्या जातात. कारण की चेक दिल्याच्या आणि चेक आल्याच्या ह्या डेट्स वेगळ्या असतात, अमाऊंट बँकेमध्ये जमा होण्याच्या डेट्स वेगळ्या असतात. त्यामुळे बऱ्याचदा कॅशबुक आणि पासबुक मॅच होत नाही आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं. ऑब्टेनिंग अ लेटर ऑफ कन्फर्मेशन फ्रॉम अ बँक. ठीक आहे, तर जेवढी अमाऊंट बँकेमध्ये आहे तेवढंच आहे का नाही चेक करण्यासाठी लेटर ऑफ कन्फर्मेशन बघावं लागतं. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल. जर आपण कोणाला तरी गुड्स विकलं असेल आणि आपल्या डेटरने आपल्याला तेवढे पैसे दिलेत का, किती पैसा यायचा आहे डेटरकडून हे तुम्ही बिल्स रिसिवेबल चेक करून बघू शकतात. आणि त्यामुळं कॅश ॲट बँकसुद्धा तुम्हाला चेक करावा लागेल. ऑडिटरचं तिसरं काम आहे ते म्हणजे बुक डेट्स, दॅट इज सन्ड्री डेटर्स. ठीक आहे, तर सन्ड्री डेटर्स आपल्या कस्टमरने म्हणजे कंपनीच्या कस्टमरने किती गुड्स घेतला आहे उधारीवर आणि ते गुड्सपैकी किती पैसा आला आहे, किती पैसा बुडाला आहे, त्याला आपण बॅड डेप्ट्स म्हणतो, आणि प्रोव्हिजन केलं आहे का बॅड डेप्टसाठी हे चेक करणं ऑडिटरचं काम आहे. आणि त्यामुळं द ऑडिटर शुड सी द ॲक्युरसी, व्हॅलिडिटी अँड collectability and confirmation letters directly from the debtors. For any balance for which no confirmation is received, he should carefully verify the account. He should see the proper provision is made for bad debts or not. Failing to do so, auditor will be held guilty for negligence. तर ऑडिटरला बघावं लागेल की कंपनीने बॅड डेप्टसाठी प्रोव्हिजन केलं आहे का. जर कंपनीने बॅड डेप्टसाठी प्रोव्हिजन केलं नसेल तर त्याच्यासाठी सर्वस्वी ऑडिटर हा जबाबदार असेल. कारण की ऑडिटरची जबाबदारी होती की कंपनीने बॅड डेप्टसाठी प्रोव्हिजन बनवलेला आहे का नाही हे चेक करायला यासाठी. आणि चौथा मुद्दा आहे स्टॉक किंवा इन्व्हेंटरीज. स्टॉक इज द लाईफ ब्लड ऑफ अ बिझनेस. इट कन्सिस्ट ऑफ स्टोअर्स अँड स्पेअर्स, रॉ मटेरियल्स, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश्ड गुड्स.
stock is incorrectly recorded, verified or valued, the profit and loss doesn't show correct balance. It also affects the balance if stock is overvalued, profit is inflated, and it's understand enough encourages creation of secret reserve. मग स्टॉक जर चेक केला नाही तर प्रत्येक कंपनीचा जो लाईफ ब्लड आहे तो स्टॉक असतो. तर स्टॉकमध्ये जर काही फेरबदल झाला असेल तर कंपनीचा करेक्ट प्रॉफिट कधीच लक्षात येणार नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा कंपनीचे लोक सिक्रेट प्रॉफिट कमवत आहेत असं लक्षात येऊ शकतं. ऑडिटरचं काम आहे की स्टॉक चेक करणं आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या चेंजेसला समोर आणून दाखवणं आणि त्यामुळे त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये जर स्टॉकमध्ये काही फेरबदल असेल किंवा स्टॉक मॅच होत नसेल तर त्याला ती दाखवावं लागेल. पाचवा जो करंट ॲसेट आहे तो आहे इन्व्हेस्टमेंट. It may be consist of government bonds, shares, certificate, shares, securities, etc. The auditor should examine whether the company is authorized to make investment. He should see whether the legal formalities have been completed. If the investment are larger in numbers, he should obtain the schedule of investment certified by responsible officials. तर ऑडिटरने चेक केलं पाहिजे की कंपनी एक कंपनी दुसऱ्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करू शकते का, आणि जर ह्या कंपनीला परमिशन असेल दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा शेअर्स किंवा डिबेंचर्स किंवा गव्हर्मेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची, तर त्यांनी ते योग्यरित्या इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे का, त्याचे प्रॉपर डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहेत का, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट्स आहेत का, आणि जर त्यांना इन्व्हेस्टमेंट सर्टिफिकेट भेटलं असेल प्रॉपर अथॉरिटीकडून तरच ती कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते. आणि ते सर्टिफिकेट आहे का नाही या कंपनीकडे हे चेक करण्याचं काम ऑडिटरचं आहे. तर आपण ॲसेट्सचं व्हेरिफिकेशन किंवा व्हॅल्युएशन कसं करतात हे चेक केलं. आपण फिक्स्ड ॲसेट बघितले, आपण करंट ॲसेट बघितले, आणि आपण जे इंटेंजिबल ॲसेट्स आहेत तेही बघितले, आणि या सगळ्यांचं व्हॅल्युएशन कसं करतात, त्याचं व्हेरिफिकेशन कसं करतात ऑडिटरकडून हे डिस्कशन केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन ऑफ मिसलेनियस एक्सपेन्सेस याबद्दल डिस्कशन करूया. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.